तर हिंदी भाषेविरोधात राज ठाकरे यांनी मोर्चाची हाक दिल्यानंतर मनसेकडनं तयारीला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र सैनिकांकडनं लोकांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं जाते। यासाठी दादर परिसरामध्ये नागरिकांना मोर्चाचं पत्रक दिलं जाते आणि या मोर्चात सहभागी होण्यासाठी विनंतीही केली जाते। या मोर्चामध्ये सहभागी व्हा, मराठी नागरिक इच्छुक असल्याचं यावेळेला मनसे शाखाध्यक्ष संतोष साळी यांनीही म्हटलंय। सकाळपासून राजसाहेबांनी जसं काल आदेश दिला त्यापासून आम्ही सगळीकडे पत्रकं वाटत फिरत आहोत। सामान्य जनतेला, दुकानदार असो, शालेय शिक्षणातले जे आपले विद्यार्थी असतील, त्यांचे पालक, शिक्षक यांना आम्ही आव्हान करत आहोत। खूप अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो आम्हाला। कुठल्याही पक्षाचा नसून हा मराठी माणसाचा, मराठी अस्मितेसाठी हा मोर्चा काढत आहोत। तर ते बोलले आम्ही नक्की आवर्जून येणार अशी प्रतिक्रिया येते। मनाला कुठेतरी बरं वाटतंय, सर्व मराठी माणूस कुठेतरी एकवटतोय हे पाहून खरोखर एक आनंदाचं असं मनात एक बोलतो ना, एक छान असा उत्साह वाढतो असा। मराठी जन जे आहेत ते मात्र स्वागत करतायत। हिंदी नको आणि हिंदीच्या सक्ती विरोधात किंवा हिंदी भाषेविरोधात पहिलीपासून हिंदी नको यासाठी सर्वसामान्य नागरिकही आता एकत्र येत आहेत।